चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अद्विका, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असणार. तर छोटासा बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही बघितलाच असणार. ही नेम प्लेट कशी आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नाही हो बोल ना, पाणी का आवाज आ रहा है लेकिन मोटर का आवाज नहीं आ रहा है. बोल. आज अद्विकाचा बर्थडे आहे. सो इथे आहे दिवाळीची पहिली आंघोळची तयारी केलेली आहे. मला ह्याच्यातलं काही मात्र काळी सुद्धा कळत नाही, पण जेही केलं मी ते विचारूनच केलेलं आहे. चुकलं मुकलं असेल तर मला खरंच माफ करा. मुली कोऑपरेट करत आहे माझ्यासोबत. मी जेही करते जसंही करते त्या दोघीही माझ्यासोबत ॲडजस्टमेंट करून घेत आहे. सो आय एम व्हेरी मच ग्लॅड की ते ॲडजस्टमेंट करत आहेत माझ्यासोबत. सो आय होप की मी नेक्स्ट इयर काहीतरी चांगलं एक्स्ट्रीम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सर्व काही करणार. सो मी सर्व काही नवीन शिकत आहे मुलींसाठी, आणि पुढं अजून शिकणार. काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते सर्व काही. जेव्हाही दुसऱ्यांचे व्लॉग बघते त्यावेळेस खरंच खूप काही शिकायला भेटतं की काय गोष्टी कशा करायच्या असतात, काही कसं करायचं असतात. सो होप की व्लॉग काढता काढता मी सर्व काही शिकू. इवन मराठी चांगल्याने बोलता पण शिकू मी याची अपेक्षा करते. सो मला सर्व काही आवरून मग निघायचं आहे बाहेर ऑफिससाठी. म्हटलं ऑफिसची पूजा वगैरे व्हायला हवंय, पण निघायचं खूप लवकर होतं, पण एक्स्ट्रीम उशीर झालेला आहे. सो इट्स ओके. दिवाळीला उशीरच होतो. मला काय हरेकालाच होत असेल. एवढं सर्व काही आवरून घराच्या बाहेर पडणं थोडं कठीणच आहे. चालेल, काय हरकत नाही. फर्स्ट टाइम अमित सोबत असं काही एक्सपिरियन्स करत आहे मी. हे जे होत आहे, जे पूजा, इव्हन पहिली आंघोळ फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत आहे. सो बरं वाटतंय. बघूया ह्या गोष्टी माझ्या लक्षात राहते का मी नेक्स्ट इयर परत विसरून परत नवीन काही करते. कारण की लक्षात तर जास्त काही माझ्या राहत नाही. आणि ठीक आहे, सध्याला जे चाललंय ते चालू द्या. आणि तुम्हा सर्वांना आमच्या फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सो ऑफिसमध्ये आज कोण आला नाही. आम्हीच 2-3 लोक आहोत, तर आमची पूजा करून घेऊया. कारण कोणी आलेलं नाहीये. कोण कुठं गेलंय, कोण कुठं गेलंय. तर किती 15 खाणार का मग? मी अशी तयार झाली मस्तपैकी. खरंच आजचा लुक मला एकदम मस्त वाटला, एकदमच मस्त वाटला. कारण की मी फर्स्ट टाइम अशी मनाने तयार झाली आहे. आणि बघा रांगोळी सुद्धा मी अशी बघा काढली आहे. नाही तर रांगोळीचा माझा लांबपर्यंत काही संबंध नाही. मी रेडी झाले. मला खरंच खूप आनंद झाला. व्यवस्थित साडी, ब्लाऊज, एव्हरीथिंग. आय रिअली लाईक इट. सो ऑफिसवरून निघाल्यानंतर गेलो आम्ही लातूरकरकडे. तिकडं
काही कपडे वगैरे बघितले. सो हे तुम्ही बघितलंच असणार माझ्या शॉर्ट्समध्ये. अमितने कुठला शेरवानी वेअर केलेली आहे. सो तिथं घेतलं आम्ही आणि इथं चाललं आहे अर्पिताचे फटाके वगैरे फोडणं वगैरे. खूप एन्जॉय करते. लहानपण असतोच ह्यासाठी, एन्जॉयमेंटसाठी, आणि ती खूप खुश असते फटाके वगैरे फोडण्यामध्ये. सो लेट पोस्ट होत आहे सर्व काही, कारण अद्विकाची तब्येत बरी नव्हती. तिला चिकन पॉक्स झाले होते. सो आम्ही त्याचा बर्थडे पण पोस्टपोन केला. त्यासाठी माझे ब्लॉग्स वगैरे पण उशिरा येतात, उशिरा ॲडिट होतात. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा.